जाऊया जाऊया बॅस्टिनला जाऊया. आता बिल झालं सांग कसं वाटतं. आता बिल झाल्यावर तूच भरते बिल. हा सो गुड मॉर्निंग मित्रांनो, आपली झालेली आहे तयारी आणि आता आपण निघत आहोत बाहेर जायला. आज एक स्पेशल डे आहे आपला, त्यामुळे आपला हा लुक आहे आजचा. सो आता जे पण व्लॉग्स येतील ते या iPhone 16 प्रोवरतीच तुम्हाला बघायला मिळतील. चांगली क्वालिटी, खूप सारे सिनेमॅटिक शॉर्ट्स मी घेण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळेच मी हा फोन अपग्रेड केला आहे माझा. आम्ही जाणार आहे एका स्पेशल ठिकाणी. खूप दिवसापासून मी वेट करतो स्पेशल ठिकाणी जाण्याचा. आता आम्ही निघेन इकडनं. आम्ही इकडनं जाणार आहोत शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटला. असं तुम्हाला माहिती असेल, सध्या तुम्ही खूप त्या रेस्टॉरंटबद्दल हाईप ऐकली असेल. सो त्या रेस्टॉरंटला आम्ही आज व्हिजिट करणार आहोत. आम्ही खूप दिवसापासून प्लॅन आउट करत होतो, पण असं ओकेजन नव्हतं भेटत. सो फायनली आमच्या अॅनिव्हर्सरी दिवशी ते ओकेजन मिळालेले. आता आम्ही निघू इकडनं. आमचा टेबल बुक आहे इकडनं 12:30चा, पण ऑब्व्हियसली आम्हाला 12:30ला पोहोचणार नाही, बिकॉज आम्ही इकडनं देवळामध्ये वगैरे जाणार आहोत चांगल्या दिवशी. त्यानंतर केक कटिंग वगैरे पण होईल आमचं आणि त्यानंतर आम्ही निघू. सो आम्हाला 12:30चे ऑब्व्हियसली 1 तर वाजणारच आहे. सो तुम्हाला मी पुढे सांगत राहीन कसं कसं होईल, काय होईल ते. सो कंटिन्यू करत राहा, व्लॉग बघत राहा माझा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा. सो गाईज फायनली आय हॅव रीच टू बॅस्टियन. आता मी इकडनं वरती जाऊ. 48th फ्लोअर वरती आहे बॅस्टियन. तुम्हाला दाखवतो मी पुढे कसं काय असेल ते. इकडनं एंट्रन्स असणार आहे आपला आणि इकडनं लिफ्ट आहे, सेपरेट लिफ्ट पण आहे. हे बघा ना, नंबर्स पण इकडे वेगळे आहेत ना. 48चा नंबर नाही आहे, तर आपण 48th फ्लोअरवर जाणार आहे. तेव्हा आपण ऑलरेडी 27वर आलो. सो गाईज वी फायनली ॲट दी बॅस्टियन ॲट द टॉप. आता आम्ही ऑलरेडी इकडे पोहोचलेलो आहे. इकडे पोहोचून जवळजवळ आम्हाला अर्धा तास झाला आहे. आम्ही आणि ऑलरेडी ऑर्डर वगैरे केलेलं आहे. तो आता हळूहळू पुढे येईल, तोपर्यंत तुम्हाला आम्ही व्ह्यू दाखवतो माझा कसा असणार आहे तो. सो बघत राहा व्ह्यू कसा आहे. सो हा व्ह्यू आहे इकडचा. इकडे आम्ही 40th फ्लोअरवरती आहोत. इकडनं पूर्ण मुंबई दिसते. मुंबईमधला बुर्ज खलिफा आहे ना. हा, मुंबईचा बुर्ज खलिफा आहे ना. सो तन्वी, कसं वाटते तुला? हा, आज आपण बॅस्टिनला आलोय. जे तू कधीपासून बोलत होती जाऊया जाऊया बॅस्टिनला जाऊया. आता बिल झालं सांग कसं वाटतं. आता बिल झाल्यावर तूच भरते बिल. हा, मस्त प्लॅन आहे. नेक्स्ट डे. सो मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत इकडे. आता आपण दर्शनाची लाईन लावू. सकाळी आपण निघालेलो 5 वाजता खालतून आणि 6:05 पर्यंत इकडे पोहोचलो. आणि आता आपण दर्शनाची लाईन लावू आणि दर्शन घेऊ.
हार्डली मला वाटतं अर्ध्या पाऊण तासामध्ये दर्शन होईल आपलं. सो पुढे पुढे सांगतो मी तुम्हाला कसं काय होईल ते. सो गाईज फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण खालती उतरला स्टार्ट करू. सकाळ सकाळी आपण 4 वाजता उठलो, लवकर 5 वाजता निघालो आणि आता आपण दर्शन घेतलंय. आता आपण खाली जाऊ, थोडा ब्रेकफास्ट वगैरे करू आणि मग बघू पुढचा कार्यक्रम काय असेल ते तुम्हाला मी दाखवत जाईन. ठीक आहे, सो कंटिन्यू करा व्लॉग. सो मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. आता आपला चहा नाश्ता पण झालेला आहे मस्तपैकी आणि आता आपण निघालोय. आता आपण आपल्या रूम वरती जाऊ आणि मस्त लोटून देऊ. डायरेक्ट सकाळी उठू 11 वाजता आणि पुढचा कार्यक्रम ठरवू काय करायचं कसं करायचं ते. सो तुम्ही बघत राहा, स्टे ट्यून. आपला ब्लॉग कंटिन्यू चालू राहील. सो भेटूया, चला. सो मित्रांनो, आता आपण आले आहोत सिद्धू ढाब्यावरती. सो आपण आता एकविरेचं दर्शन वगैरे घेतलं मॉर्निंगला. त्यानंतर ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही डायरेक्ट झोपूनच गेलो आणि नंतर मग उठलो, थोडा परत चहा पिला, मॅगी वगैरे केली, थोडी मॅगी खाल्ली आणि आता आम्ही आलो सिद्धू ढाब्यावर. तिकडे आम्ही लंच करू. आता वाजले दुपारचे 2:45. आम्ही इकडनं लंच वगैरे करू आणि इकडनं मग आम्ही निघू परत आपल्या मुंबईला जायला. आम्ही जाताना नवी मुंबईवरनं जाणार आहे. थोडं काम आहे आमचं नवी मुंबईला मामाकडे. सो ते करू आणि मग पुढे आम्ही प्रस्थान करू. सो हे ढाबा हा खूप फेमस आहे. इकडे मी खूप वेळा आलेलो आहे आणि इकडच्या खूप साऱ्या डिशेस मी तुम्हाला सांगेन कुठल्या कुठल्या कशा कशा डिशेस आहेत त्या. ठीक आहे, सो तुम्ही कंटिन्यू पाहत. हा बेसिकली धाब्याचा फील आहे. तुम्ही बघू शकता सिद्धू का ढाबा. हा कारल्या फड्ड्यावरनं हार्डली 2 ते 3 किलोमीटर वरती. सो गाईज आपलं जेवण आलेलं आहे. आपण मागवलं आहे पनीर टिक्का मसाला. मसाला आपण ऑलरेडी आपण निपटवलेला आहे आणि कुलचा. सो तर तन्वी काहीतरी करते आहे कांद्याचं आयटम. सो आज काय व्हेज खायला लागणार. आता आपला मार्केट चालू आहे ना, सो महिनाभर वशाट बंद आहे आपलं. सो महिनाभर प्युअर व्हेज एकदम आपण शुद्ध होणार. ठीक आहे, सो पुढे बघत राहा आम्ही कसं कसं काय काय करणार आहे ते. सो चलो भेटूयात मग.